राज्यामध्ये 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे, वडी नाले वाहणारा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. आणि परत एक सर्वांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये हा पाऊस आता दररोज चालू राहणार आहे, पण 23 ऑगस्ट, 24, 25, 26 ऑगस्ट दरम्यान काही भागामध्ये अतिवृष्टी देखील होणार आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे. आणि त्या पावसामुळे काय होणार आहे, राज्यातील धरणाला देखील पाणी येणार आहे. म्हणून ही खास करून शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. सांगायचं झालं तर 23 ऑगस्टचा पाऊस पडणार आहे ते कोणत्या भागातून जास्त पडणार आहे तुम्हाला सांगतो. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, त्याच्यानंतर अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर बुलढाणा, त्याच्यानंतर परभणी, त्याच्यानंतर जालना, जळगाव, संभाजीनगर, नगर जिल्हा, त्याच्यानंतर नाशिक, अंदरसूल, त्याच्यानंतर लासलगाव, पुन्हा इगतपुरी, नाशिकचे जवळपास संपूर्ण तालुके म्हणजे उत्तर महाराष्ट्रात सगळीकडे जोराचाच पाऊस पडणार आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, कारण की म्हणजे हे जे 19 तारखेपासून जे पाऊस पडणार आहे उत्तर महाराष्ट्रात खूपच पडणार आहे. उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडल्यामुळे काय होणार आहे की तिथले जे धरण पहिलेच भरलेले त्याचं पाणी परत सोडावं लागणार आहे. ते पाणी आमच्या जायकवाडीला येणार आहे आणि जायकवाडीला पाणी आलं म्हणजे आमच्या मराठवाड्याची ताण त्याच्यामध्ये मिटते. आणि तुम्हाला सांगतो आता जायकवाडी धरण जवळपास आजच्याला 33% झालेले. तर ह्या ऑगस्ट म्हणजे पोळ्यापर्यंत ही आमचं जायकवाडी धरण जवळपास 50%च्या पुढे जाईल म्हणून हे देखील या अंदाजामध्ये सांगतो. आणि राहिलेलं धरण पुन्हा सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या याच्यात संपूर्ण भरून जाईल म्हणून हे देखील सांगतो. पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर आता तुम्हाला सांगतो जिल्ह्यावर सांगतो. म्हणजे आज 19 तारखेला सांगायचं झालं तर नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, त्याच्यानंतर यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, वाशिम, अकोला, अमरावती, त्याच्यानंतर बुलढाणा, परभणी, त्याच्यानंतर लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकणपट्टी, नगर जिल्हा, त्याच्यानंतर संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, इगतपुरी, अंदरसूल, त्याच्यानंतर शिर्डी, कोपरगाव, वैजापूर, फुलंब्री, कन्नड ह्या भागामध्ये या सगळीकडे म्हणजे सांगायचं तर मुंबई, पुणे सगळ्यात जास्त पाऊस मुंबई, पुणे, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो.